नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अनेक शेतकरी मित्रांचा 17वा इन्स्टॉलमेंट आहे पीएम किसान सन्मान निधीचा, तर तो अजूनही जमा झालेला नाही. तर तो नेमका जमा झाला किंवा नाही, त्याचं स्टेटस काय आहे, तर हे नेमकं कुठे चेक करायचं, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला पीएम किसान सन्मान निधीचं जे काही आपलं 17व्या इन्स्टॉलमेंटचं स्टेटस आहे, तर त्याची माहिती मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया. यासाठी आपण गुगल क्रोम ओपन करूया आणि गुगल क्रोम मध्ये आपण या ठिकाणी टाईप करूया PFMS. बघा मित्रांनो, PFMS असं टाईप करायचं आहे आणि इंटर करायचंय. इंटर केल्यानंतर आपल्याला दिसून येईल अगदी पहिलीच लिंक आहे या ठिकाणी pfms.nic.in म्हणजे पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टम ही जी वेबसाईट आहे, तर या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या वेबसाईटची लिंक दिलेली आहे. आपल्या मोबाईलद्वारे सुद्धा आपण त्या लिंकला क्लिक करून या वेबसाईटवर जाऊ शकता. आता आपण या लिंकला क्लिक करूया. तर मित्रांनो, त्या लिंकला क्लिक केल्यानंतर आपल्याला दिसून येईल या ठिकाणी पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टम ही जी वेबसाईट आहे ती पूर्णपणे ओपन झालेली आहे. आणि यामध्ये बघा, रिबनवर हे जे पेमेंट स्टेटसचं ऑप्शन आहे, तर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचंय. याला क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी डीबीटी स्टेटस ट्रॅकर हे ऑप्शन आहे. बघा, हे 5वं ऑप्शन आहे, डीबीटी स्टेटस ट्रॅकर. याला क्लिक करायचं आहे आपल्याला. त्याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी एक छोटंसं माहिती फिलअप करावं लागणार आहे आपल्याला. बघा, या ठिकाणी डीबीटी स्टेटस ऑफ बेनिफिशरी अँड पेमेंट डिटेल संदर्भातली जी काही माहिती आहे तर ती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. तर या ठिकाणी कॅटेगरीचा ऑप्शन आहे सुरुवातीला, तर या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आपल्याला. 2 नंबरचा ऑप्शन आहे पीएम किसान. बघा, या ठिकाणी पीएम किसान हे सेकंड ऑप्शन आहे, याला आपण सिलेक्ट करूया. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे डीबीटी स्टेटस. तर या ठिकाणी हे जे पेमेंटचं ऑप्शन आहे, तर याला क्लिक करायचं आहे आपल्याला. त्यानंतर मित्रांनो, इंटर ॲप्लिकेशन आयडी. तर हा जो ॲप्लिकेशन आयडी आहे, तर जो आपला रजिस्ट्रेशन नंबर आहे, तर तो रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी आपल्याला टाईप करायचा आहे. आणि आपल्याकडे ऑलरेडी आहे तो नंबर. एकदा आपल्याकडे ज्या डायरीमध्ये किंवा जिथे आपण लिहून ठेवलेला असेल, तो एकदा चेक करा आणि या ठिकाणी टाईप करायचा आहे आपल्याला. तर मित्रांनो, ही सगळी माहिती या ठिकाणी सिक्युरिटी रिझनसाठी मी थोडी हाईड करत आहे, परंतु आपल्याला आपला इंटर ॲप्लिकेशन आयडी म्हणजे आपला रजिस्ट्रेशन नंबर आहे, तर तो या ठिकाणी टाकायचा आहे. तो टाकल्यानंतर मित्रांनो, याला हे समोरचं जे ऑप्शन आहे ते ऑर आहे पुढचं, इंटर बेनिफिशियरीज कोड, हे टाकण्याची गरज नाही आपल्याला. आणि मित्रांनो, या ठिकाणी खाली एक कॅप्चा दिलेला आहे, तो फिलअप करूया आपण. हा कॅप्चा व्यवस्थित फिलअप करा आणि आता हे खाली सर्चचं ऑप्शन आहे, याला क्लिक करायचं आहे आपल्याला. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी खाली आपल्याला दिसून येईल, ही इन्फॉर्मेशन मी या ठिकाणी सिक्युरिटी रिझनसाठी हाईड करत आहे, की यामध्ये दिलेला ॲप्लिकेशन आयडी, त्यानंतर बेनिफिशरीज नेम, या ठिकाणी आपलं नाव असणार आहे, त्यानंतर बेनिफिशरीज कोड असणार आहे, त्यानंतर एजन्सी कोड असणार आहे, त्यानंतर स्कीम कोड आहे या ठिकाणी, त्यानंतर पर्पज नेम, या ठिकाणी इन्कम सपोर्ट. आता होऊ शकते प्रत्येकाचा वेगवेगळा हप्ता या ठिकाणी ऍड झालेला असेल. या ठिकाणी इन्स्टॉलमेंट 16 आहे, काहीचा 17 असेल, काहीचा 15 सुद्धा असू शकतोय. त्यानंतर या ठिकाणी आधार नंबर दिलेला आहे. त्यानंतर व्हॅलिडेशन स्टेटस, व्हॅलिडेटेड 16 जून 2024 ला व्हॅलिडेट झालेला आहे. आणि फंड स्टेटस अप्रूव्ह बाय एजन्सी 16 जूनला झालेला आहे 2024 ला. त्यानंतर ट्रेजर स्टेटस, सँक्शन ऑफ स्टेटस, सँक्शन क्लोज. आणि मित्रांनो, खाली दिलेला आहे की फाईल स्टेटस बँक रिसिव्ह 16 जूनला बँकेमध्ये या ठिकाणी स्टेटस दिसत आहे, क्रेडिट स्टेटस पेमेंट पेंडिंग ॲट बँक लेवलला पेंडिंग आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी
जर आपल्या खात्यात जमा झालेलं नसेल तर या ठिकाणी एरर किंवा इतर काही इन्फॉर्मेशन दिलेली असेल क्रेडिट स्टेटसमध्ये, तर हे एकदा चेक करून घ्या. तर मित्रांनो, या इन्फॉर्मेशनद्वारे आपल्याला कळून येईल की आपला जो इन्स्टॉलमेंट आहे तो आपल्या खात्यात जमा झालेला आहे किंवा नाही, किंवा काय एरर आहे, तर त्याची सगळी माहिती या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.